पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो. तर चला तर मग आता गुढीपाडव्याच्या तयारीला लागूया. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे खूप कामं आहेत, त्यानुसार मी सगळ्यात पहिले रांगोळी काढलेली आहे आणि छानपैकी रेडी होऊन सगळे काम सुरुवात केलेले आहे. तर छोटीशी गुढी काढलेली आहे. ॲक्च्युली ना माझ्याकडे रंगच फार नव्हते राहिलेले. मागच्या संक्रांतीमध्ये मी सगळे रंग यूज केले होते. कॉम्पिटिशन होती ना आमच्याकडे, तुम्हाला माहितीच आहे. तर चला आता मी छानपैकी साडी निवडलेली आहे गुढीला लावण्यासाठी आणि जे काय सगळं साहित्य लागतं आहे ना, ते सगळं सकाळीच घेऊन आले होते माझे हसबंड. तर इकडे आम्ही दोघी मायलेकींनी छानपैकी गुढी बनवलेली आहे आणि ही साखरेची काय म्हणता नेकलेस म्हणू शकतो तुम्ही आणि लावला आहे. हे बघा आमचे स्वामी, हे माझं मंदिर आणि मी खूप छान डेकोरेशन केलं आहे, पूजा केली आहे सकाळी उठून. नंतर सगळे कामं आवरले आणि आता आम्ही गुढी उभारलेली आहे. मी सगळं काही तुम्हाला दाखवू नाही शकले, बट ठीक आहे. सगळ्यांकडे हे सण, आजचा सण भरपूर महत्त्वाचा असल्यामुळे सगळेही गडबडीतच आहेत आणि मला भरपूर कामं होते, त्यामुळे थोडंफार शॉर्टकटच केलेलं आहे. तर कसा वाटतो तुम्हाला आजचा लूक आणि माझी गुढीपाडव्याची तयारी, मी उभारलेली ही गुढी. तर शांती समृद्धीचं प्रतीक. तर ह्या वर्षीचा गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे नवे वर्ष तुमच्या सगळ्यांना खूप सुखसमृद्धीचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर गुढीसाठी गाठी ही फार महत्त्वाची असते. पुन्हा कडुलिंबाचा पाला हा महत्त्वाचा असतो. त्याचा थोडासा एक चुरमाचा प्रसाद असतो, तोही मी बनवला होता. त्यानंतर पूजा केली आणि मी आणि श्रीशू बेटाने आमच्या नेहमीप्रमाणे सगळं सगळं काही साग्र संगीत पार पाडलं. त्यानंतर तयारी होती ही नैवेद्याची. तर आता काय करावं, तर आज मी ॲक्च्युली श्रीखंड पुरीचाच बेत केलेला आहे आणि त्यानुसार मी कणिक घेतलेली आहे आणि मी आता पुऱ्या करणार आहे. सोबतच थोडेसे भजे पण काढले आहे, पापडही काढले, कुरडयाही काढल्या आणि एकंदरीत छान छोटासा स्वयंपाक केला. फारच शॉर्टकट केला आहे बरं का, कारण सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे मी फार वेळ थांबू शकत नव्हते. ड्युरिंग दॅट टाईम पहा माझा नैवेद्य रेडी झालेला आहे आणि आजच्या प्रकारचा असा हा सण साजरा केला. तर कसा वाटतो आजचा हा छोटासा व्लॉग, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. यूट्यूब चॅनल नक्की फॉलो कराल. बाय बाय. थँक्यू.